स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची जे ATMची फ्रँचायझी आहे ते ATMची फ्रँचायझी घेऊन आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि ATMच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून आपण 80 ते 90 हजार रुपये महिना आरामात कमवू शकतो. 50,000 तर कुठेच गेलेले नाही. तर बघूया सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत काम करू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया हे जगात सगळ्यात जबरदस्त अशी टॉप 50 मध्ये येणारी बँक आहे आणि वर्ल्ड वाईड जो SBI ची रँक आहे ते 43 आणि इंडियामध्ये 3rd लार्जेस्ट बँक म्हणून स्टेट बँक आहे. आणि अशा स्टेट बँक सोबत आपल्याला व्यवसाय करायचा आहे. स्टेट बँकची ATMची फ्रँचायझी म्हणजे स्टेट बँकचे ATM आपल्याला ओपन करायचे आहे आणि याचा आपल्याला खूप मोठा बेनिफिट हा आहे की एक ब्रँड नेम आपल्यासोबत जुडलेला आहे. त्याच्यामुळे जो आहे आपल्याला मोठा सपोर्ट मार्केटमधून या ATM साठी मिळू शकतो आणि या ATMच्या माध्यमातून आपण आहे ना पैसे कमवू शकतो. याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे आपल्याला ATM सुरू करायचे आहे. तर आपण मल्टिपल याच्यामध्ये ATM सुद्धा आपण सुरू करू शकतो. वेगवेगळ्या लोकेशनला आपण डिफाईन करून त्या ठिकाणी आपण ATM सुरू करू शकतो. आजच्या डेटमध्ये स्टेट बँकचे 22,000 पेक्षा जास्त ATM हे कार्यरत आहे आणि आपल्याला जे आहे नवीन ATM जर घ्यायचे असेल तर आपण याच्यासाठी जो आहे ऑनलाईन आपल्याला अर्ज करणे गरजेचं आहे. ऑनलाईन आपल्याला अर्ज केल्यानंतर SBI ची जे टीम आहे ते आपल्या लोकेशनचं व्हेरिफिकेशन करून आपल्याला अप्रुव्हल देतात आणि यासाठी आपली जे इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपयामध्ये 2 लाख रुपये जे आहे ते सिक्युरिटी डिपॉझिट हे SBI घेतं आणि 3 लाख रुपये जे आहे आपल्याला वर्किंग कॅपिटल हे आपल्याला लागतं. तर सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो की कशा पद्धतीने हे ATM काम करतं. तर आपल्याला 5 लाख रुपये दिल्यानंतर आपल्याला जो आहे आपण सांगितलेल्या लोकेशनला हे लोक ATM फिट करून देतात आणि जे आपलं वर्किंग कॅपिटल आहे 3 लाख रुपये ते 3 लाख रुपये आपण त्या ATM मध्ये टाकतो आणि दिवसभर जे ट्रान्झॅक्शन होतात दुसऱ्या दिवशी हे ट्रान्झॅक्शनची अमाऊंट जे आहे ते आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होते आणि पर ट्रान्झॅक्शन जे आहे आपल्याला 8 रुपये म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शनला 8 रुपये मार्जिन आहे आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शनला 2 रुपये मार्जिन आहे. सपोज एखाद्याने येऊन जर बॅलन्स चेक केलं किंवा अदर काही ऍक्टिव्हिटी केली तर 2 रुपये आणि विड्रॉल केला तर 8 रुपये याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये इन्सेंटिव्ह मिळत असतो. आणि निश्चितच आपण जर विचार केला एखादं प्रीमियम लोकेशन आहे त्या प्रीमियम लोकेशनला जर का एक 400 ते 500 जर ट्रान्झॅक्शन जर होऊ शकले पर डेली तर मोठ्या प्रमाणात 90,000 रुपयापर्यंत आपल्याला प्रॉफिट होऊ शकते आणि जवळजवळ 1,20,000 रुपये आपलं याच्यामध्ये जे आहे अर्निंग होते आणि 1,20,000 मध्ये आपलं जे आहे जागेचा रेंट आणि जागेच्या रेंट सोबतच आपली इलेक्ट्रिसिटी आणि मेंटेनन्स असं जर आपण 30,000 रुपये पकडलं तर 90,000 रुपये प्रॉफिट आपल्याला एका ATMच्या माध्यमातून मिळू शकते. असं जर आपण जर 3-4 ATMचा जर प्लॅन केला तर बढियापैकी आपलं लाईफ सेटल होऊ शकते. या व्यवसायासाठी लागणारे जे ATM साठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये पहिलं आहे ते NOC. ज्या तुम्ही ग्रामपंचायतमध्ये महानगरपालिकेमध्ये नगर परिषदमध्ये तुम्हाला ATM चालू करायचं आहे अशा ज्या पालिकेचे आपल्याला NOC लागेल. सोबतच आपल्याला याच्यामध्ये जे आहे बिझनेस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे सुद्धा आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला GST सर्टिफिकेट हे सुद्धा याच्यासाठी आवश्यक आहे आणि GST सर्टिफिकेट नंतर तुमचं जे काही पर्सनल आयडेंटिटी कार्ड आहे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड हे सुद्धा, लायसन्स वगैरे हे सुद्धा लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की जो दिवसभरात तुमच्या ATM मध्ये झालेले जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या दिवशी क्रेडिट केल्या जातात आणि ते तुम्हाला विड्रॉल करून तुमच्या ATM मध्ये टाकायचे असतात. तर कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे राहतात. या व्यवसायाचे जर ऍडव्हान्टेज जर आपण जर पाहिलं तर तुम्ही वेगवेगळा व्यवसाय करून अगदी थोडा टाइम देऊन तुम्ही हा सुद्धा व्यवसाय करू शकता. याच्यामध्ये जास्त तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही. सोबतच तुम्ही नोकरी करून सुद्धा हा व्यवसाय करू शकता आणि जास्त वर्किंग कॅपिटल याच्यामध्ये नाही आहे आणि प्रॉफिट हे प्रचंड असे प्रॉफिट आहे. मिनिमम 50,000 ते 1 लाख रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता. सुंदर असा हा बिझनेस आहे. डिसएडव्हान्टेजचा जर विचार केला तर याच्यामध्ये मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी, सिक्युरिटी या 2-4 बाबींचा आपल्याला विचार करणे गरजेचं आहे. पण असे बरेचसे जे आहे ATM चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग करत आहेत. त्यामुळे सुंदर अशी हे SBIच्या ATMची फ्रँचायझी आपल्यासाठी होऊ शकते. हे चांगली अपॉर्च्युनिटी मी तुमच्या
पर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। निश्चितच तुम्ही याबद्दल विचार करण्यास काही हरकत नाही। तसेच आपल्या नवनवीन बिझनेस आयडियासाठी